कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया होणार आहे। 7:30 वाजता प्रत्यक्षात या सगळ्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असली तरी प्रशासकीय यंत्रणा आता सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। प्रत्येक मतदान केंद्रांवर आता मॉकपोल आहेत ते घेतले जात आहेत। मशीन्स त्याचबरोबर इतर जे काही साहित्य दिले गेलेले आहेत त्याची तपासणी आता या सगळ्या मतदान कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उमेदवार प्रतिनिधी देखील आता या ठिकाणी यायला सुरुवात होईल। एकूणच जर आपण बघितलं तर कोल्हापुरातील 20 प्रभागांमध्ये 81 नगरसेवक पदासाठी ही सगळी निवडणूक होते। त्यासाठी 300हून अधिक उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत आणि त्यांचं भवितव्य आज याच ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। खरं तर कोल्हापूरमध्ये महायुती विरोधात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आघाडी अशा पद्धतीची सरळ सामना आहे तो बघायला मिळत होता। गेल्या 3 ते 4 दिवसापासून प्रचारात चांगलीच आघाडी दोघांकडूनही घेतली गेलेली होती। आता त्याला कशा पद्धतीचा प्रतिसाद मतदार देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय ह्या सगळ्या एकूणच मतदान प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून आता जवळपास पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जवळपास 595 मतदान केंद्रांवर आज ही सगळी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे आणि त्यामुळे ही सगळे मॉकपोल घेण्याची प्रक्रिया आता प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या आधी सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे चुरशीनं मतदान होईल आणि यावेळी मतदानाचा टक्का देखील वाढेल अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय। कारण प्रत्येकच पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपक्ष देखील या सगळ्या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे काही वेळामध्ये आता या सगळ्या मतदान प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही सगळी एकूणच मतदान प्रक्रिया चालणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।